महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। या निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होऊ शकते। 12 सप्टेंबरला राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण सरकारकडून जाहीर करण्यात आले। या संदर्भात शासनाने जी.आर. काढत अधिकृत परिपत्रक देखील जारी केले आहे। महत्त्वाचे म्हणजे 34 पैकी 58 जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे। मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेत 12 सप्टेंबरला आरक्षण जाहीर होताच निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। चंद्रपूर जिल्हा परिषदेत सलग दुसऱ्यांदा पुन्हा एकदा महिला राज येणार आहे। मात्र यावेळी अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे। त्यामुळे अध्यक्षपदाची स्वप्न रंगविणाऱ्या पुरुष नेत्यांचा हिरमोड झाला आहे, तर इच्छुकी महिलांनी तयारी सुरू केली आहे। चंद्रपूर जिल्हा परिषदेत एकूण 56 सदस्य आहेत। यातील 6 जिल्हा परिषद क्षेत्र अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव राहतील। याच राखीव क्षेत्रातून जिल्हा परिषदेची महिला अध्यक्ष निवडली जाणार आहे। चंद्रपूर जिल्हा परिषदेत आजवर केवळ 2 महिला अध्यक्षांची वर्णी लागली आहे। मागील 3.5 ते 4 वर्षापासून प्रशासकाची नियुक्ती असलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेत 10 वर्षापासून भाजपची सत्ता होती। आता अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपदाचे आरक्षण निघाल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे। येत्या डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक अपेक्षित आहे। त्या दृष्टीने भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित, रिपाईचे विविध गट, बसपा या पक्षांनी ग्रामीण भागात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। त्यासोबतच काँग्रेसकडूनही अनेक अनुसूचित जातीच्या महिलांनी कामाला सुरुवात केली आहे। त्यामुळे कोणत्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अधिक निवडून येतात यावर अध्यक्षपदाच्या खुर्चीचे गणित ठरणार असून आरक्षण जाहीर होताच जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांसह इच्छुकांनीही हालचाली सुरू केल्या आहेत।